पुणे शहरातल्या कोंढवा परिसरातल्या सातत्यानं एटीएसच्या कारवाया आपण पाहतो। अलीकडेच एक मोठी कारवाई केली गेली ज्यात जुबेरला अटक केली गेली। उच्च शिक्षित तरुण होता आणि तो या सगळ्या संशयास्पद हालचालींमध्ये आणि दहशतवादांशी संबंधित असलेला तरुण म्हणून एटीएसने कारवाई केली। आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भांबरे सर आहेत। सर, तुमचं पुढारी न्यूजमध्ये स्वागत। सुरुवातीला तर प्रश्न असाच आहे की इतके उच्च शिक्षित असलेले हे सगळे लोक दिसतात, पण त्यांचा संबंध दहशतवादाच्या संबंधाने पुढे येतो आणि अशा कारवाया होतात, तर असं का घडतं? त्याचं असं होतं की साधारणतः हल्ली जे सोशल मीडिया आहे ते रॅडिकलायझेशनचं सगळ्यात मोठं साध्य आहे। अनेक साधनं आहेत, अनेक चॅट करण्याच्या गोष्टी आहेत, अनेक माध्यमं आहेत, त्या माध्यमातून अशी मुलं शोधली जातात। ही मुलं जरी अत्यंत विद्वान आणि उच्च याची असली तरी बऱ्याचदा ती रिकामी असतात, ताणतणाव असतात, आय टी क्षेत्रामध्ये मोठमोठे ताणतणाव असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोपोगंडा मोहिमा चालवल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म दाखवल्या जातात आणि याच्यातून जी मुलं रिस्पॉन्स देतात, जे याचे जे निवड करणारी लोक असतात अल कायदा वगैरे मॉड्यूल्समधली, तर साधारणतः रिस्पॉन्स कोण करतोय, किती प्रकारे तीव्रतेने रिस्पॉन्स करतोय याच्यावरनं मग ते ठरवतात की या कोणाला निवडायचं, मग कोणावर आपण एक बंबार्डिंग करायचं। आणि अशा प्रकारच्या बंबार्डिंग केल्यामुळे ही आय टीतली जी उच्च शिक्षित मुलं आहे आणि ती त्यातली जास्त तज्ज्ञ आहेत, ते जास्त फॅमिलियर आहेत। तुमच्या आमच्यापेक्षाही सगळ्यात जास्त आय टी क्षेत्रातली जी विद्वान मुलं आहे ती या क्षेत्राला जास्त फॅमिलियर, त्याच्यामुळे ते त्याच्यातली जी मुळामध्ये थोडी विचारसरणी प्रत्येकाची वेगळी असते, त्यात या विचारसरणीचा जो असेल कट्टर धार्मिकता किंवा दहशतवाद इकडे ती वळतात आणि मग ती आपोआप त्यांच्या जाळ्यात सापडतात। असं आजच्या आपल्या जी पकडले गेले दहशतवादी त्याच्यावरून आपल्याला दिसतंय। अल कायदा किंवा अशा तत्सम ज्या गोष्टी आहेत त्यातून नेमकी मोडस काय असते त्यांची, तर कशा पद्धतीने हे सगळं ऑपरेट केलं? ऑलरेडी एक तर दोन पद्धतीने होतं। एक नवीन रिक्रुटमेंट होती, रिक्रुटमेंटचा एरिया ठरवला जातो आणि साधारणतः जिथे त्याची बीजं टाकलेली असतात काहीतरी येणारच असतं। आता तुम्ही तर बघितलं हा कोंढवा परिसर, कोंढवा परिसरामध्ये याची ऑलरेडी बीजं आहेत। एक 15-20 वर्षापासून आपण बघतो की कोंढवा परिसरामध्ये काय झालं की एक विशिष्ट एक समाज येतो एकत्र आलेला आहे। तिथे सगळ्यात सामाजिक ज्या जातीय दंगली झाल्या त्या जातीय दंगलींचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणूया आपण, की साधारणतः तिकडे मुस्लिम लोक कोंढव्यामध्ये जास्त शिफ्ट झाली, कारण इकडे पण कदाचित त्यांना हिंदू मुसलमान दंगा होईल तेव्हा आपल्याला काही होईल का या भीतीने ते तिकडे एकत्र झाले। आणि याच्यामध्ये पुणे शहर हे औद्योगिकदृष्ट्या आणि आय टी हबच्या दृष्टीने रोजगार देण्यासाठी अत्यंत मोठं शहर झालंय आणि मग त्या रोजगार देण्यासाठी बाहेरनं खूप लोक येतात आणि मग ती पुणे राहिलेली नाही। आजचं आपण सगळ्यांना जे एकमेकांना ओळखत होतो ते बाहेर येणारी लोक खूप आहेत। त्याच्यातही काही नॉर्म्स आपण केले की कुठले भाडेकरी तुम्ही ठेवलेत वगैरे त्याची माहिती द्या, लोक माहिती देत नाही, बेकायदेशीर भाडेकरी ठेवतात। त्याच्यामुळे आपण ज्या वेळेला बघितलं की पूर्वीच्या काळी ज्या गुजरात ब्लास्ट झाले होते, गुजरात ब्लास्टच्या वेळेला जे गुजरात ब्लास्टमधले आरोपी होते ते आरोपी अशोका म्यूज म्हणून तिथे बिल्डिंग आहे कोंढव्यामध्ये, तिथनं आपण आरोपी 8-9 आरोपी अटक केली होती। तर अशा प्रकारे तिथे आहेतच ती लोक, तिथे वातावरणच आहे, त्याला खतपाणी तिथे मिळालं आहे, तिथे चर्चा पण त्या होतात। धार्मिक संस्था आहेत काही काही, अहले हदीस वगैरे या प्रकारच्या ज्या संस्था आहेत या कट्टर दहशतवादाकडे जास्त प्रमाणात वळल्या आहेत, त्या तिथे आपल्याला दिसून येतात। सतत कोंढव्यात अशा पद्धतीच्या एटीएस कडून केल्या गेलेल्या आपण कारवाया मागच्या अनेक वर्षांमध्ये बघितल्या। अगदी मोठ्या मोठ्या कारवाया आपण बघितल्या असतील, तसे रिपोर्ट्स देखील पुढे आले। तर पुण्यातलं कोंढवा हे जो काही भाग आहे, जरी मुस्लिम बहुल भाग असला तरी आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे इथे सतत अशा पद्धतीच्या कारवाया करण्यासाठी एटीएसला यावं लागतं आणि अशा गोष्टी सापडतात? मुळात बेसिकली जर तुम्ही जॉग्राफिकल दृष्ट्या विचार केला पुण्याच्या टोपोग्राफीच्या दृष्टीने, तर कोंढवा हे थोडंसं शहराच्या बाहेरच्या भागाला आहे, तर बाहेरनं पटकन आत येणं आतून बाहेर जाणं या गोष्टी आहेत। एक ज्याला म्हणतात एक कोपरा आहे आपला तो पुण्याचा, की तिथनं त्या कोपऱ्यातनं ती लोक बाहेर सहज त्यांना यायला जायला होतं आणि त्याच्यामुळे ते सहज येऊ शकतात, जाऊ शकतात, कोणाचं लक्ष जात नाही। मुस्लिम बहुल भाग असल्यामुळे नवीन एखादा मुस्लिम आला तर तो तिथे सहज आयडेंटिफाय होत नाही, सहज तो तिथे हे होतो आणि अशा प्रकारचं वातावरण पूर्वीपासूनच होतं। आपण मागेही बघितलं असेल की पुण्यामध्ये जाकीर नायकांची अनेक भाषणं झाली, काही शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी अशा प्रकारचं आवाहन केलं, मेळावे घेतले आणि त्याच्या जाहीर मेळाव्यांमध्ये कित्येक हिंदू मुलांनी इस्लाम कबूल केलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 8 मुलांनी एका जाकीर नायकाच्या भाषणात इस्लाम कबूल केला होता। त्याचा परिणाम असा होतो की ते बाकीची जी मुलं असतात काठावरची, जी कट्टर दहशतवादाकडे वळू शकतील अशी मुलं पटकन वळतात। आणि निमित्तानं प्रश्न असा उपस्थित होतोय की पुणे शहरच अल कायदा हब बनतंय का? असं हब तर बनतं असं नाही होणार, पण असं कसं झालंय की तुम्हाला सांगतील की स्लीपर सेल फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत।
ते स्लीपर सेल म्हणजे ही यांची ट्रेन केलेली माणसं असतात, त्यांच्याशी कनेक्ट असलेली माणसं असतात. जेव्हा मोठी एखादी अशी कारवाई होते, आता आत्ताची झालेली कारवाई असेल, अशोक म्यूचवरची कारवाई झाली असेल, त्याच्यानंतर 2-4 वर्ष ही सगळी लोक याच्यात जातात, काय म्हणतात त्याला, गुप्त होतात आणि ते शांत होऊन जातात. ते रेकॉर्डर कुठे आलेले नसतात. मग ते पुढे काहीच कारवाई करत नाही म्हणून रेकॉर्डर येत नाही. पण असे स्लीपर सेल त्यांच्या आकांना माहिती असतात, त्यांचे जे बॉस आहेत, आणि मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ज्या ज्या वेळेला काही आवश्यकता वाटेल नवीन मॉड्यूल तयार होईल. आता हे अल-कायद्याचं नवीन मॉड्यूल तर झालं. मागे भटकळांचं मोठं कर्नाटकचं मोठं मॉड्यूल होतं, ते मॉड्यूल तोडलं, त्याच्यानंतर नवीन मॉड्यूल होत नव्हते. आता अल-कायद्याचं मॉड्यूल तयार झालंय. अशा प्रकारची ही लोकं तिथे मिळतात आणि त्या लोकांना हे लोक भरती करतात. त्यांना थोडासा एक काय म्हणतात त्याला एक विस्तव येतो, तिची राख फुंकली की परत तो प्रज्वलित होतो. तशा प्रकारचं टेररिझमचं आहे. अधिकाऱ्यांसमोर अशा सगळ्या वेळी काय नेमकी आव्हानं असतात आणि कशा पद्धतीनं मोहिमा राबवल्या जातात? बेसिकली हे फार नाजूक प्रश्न असतो की कारवाया कराव्यात तर प्रॉब्लेम होतो, नाही कराव्या तर राष्ट्र संकटात येतं. पण अशा वेळी सरकारची जर भूमिका असेल किंवा शासनाची म्हणे असेल तर त्याप्रमाणे या कारवाया होत असतात आणि या बाबतीमध्ये थोडं सरकारने कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. अन्यथा तुम्हाला सांगायला हरकत नाही की पूर्वीच्या काळी मी CIDमध्ये कम्युनिस्ट अफेअर्स म्हणजे नक्षलवाद्यांची सगळा महाराष्ट्राचा सिनेरिओ बघत होतो. तर त्यावेळी असं होतं की जो विदर्भाचा पट्टा आहे, गोंदिया असेल, इकडे तुमचे गडचिरोली वगैरे असेल, इथे जो नक्षलवाद फोफावला होता, नागपूर असेल, तर ते लोक जेव्हा जखमी व्हायचे किंवा त्यांच्यावर जे औषधोपचार करायचे तर त्याच्यासाठी शेल्टर म्हणून ते पुण्यात येत असत. आणि पुण्यामध्ये त्यांचं फार मोठं शेल्टर होम होतं. शेल्टर होम म्हणजे काही एक वस्तू नाही, पण तिथे औषधोपचाराला, विश्रांतीला किंवा ज्याला स्लीपर सेल म्हणून गायब व्हायला. दुर्दैवाने जर असं काही झालं की यांच्यात जर नेक्सस निर्माण झाला, आता तरी दिसत नाहीये की या अल-कायदा वगैरे किंवा नक्षलवादी संघटना डाव्या विचारसरणीच्या यांचं काही नेक्सस आहे असं व्हायला वाटत नाहीये. परंतु ते जर निर्माण झालं तर प्रचंड धोकादायक ठरू शकतो. आणि तुम्ही म्हणताय आता तसं कदाचित ते सेंटरही होऊ शकेल, पण मला असं वाटत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये काही आहे असं. आपण बघतोय की याच काल परवा झालेल्या ATSच्या कारवाईनंतर जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात आणि त्या निमित्ताने जी चर्चा होते, याच सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ही चर्चा केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.